आकर्षण कुणाला आवडत नाही? प्रत्येक गोष्ट या ब्रह्मांडामधील प्रत्येक गोष्ट आकर्षून घेण्याचं सामर्थ्य हे माणसामध्ये आहे आणि या निसर्गामध्ये जे जे सुंदर ते मला हवे असं म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती आहे. हा निसर्ग अत्यंत सुंदर आहे. सुंदर, उदात्त, उत्तम असा हा निसर्ग आणि त्यामधील अनेक आनंद, प्रेम, सुख, समाधान, शांती, पैसा, आरोग्य हे सर्व काही आकर्षून घेण्याचं सामर्थ्य हे माणसामध्ये आहे. ते कसं आहे हेच मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड, ज्योतिषाचार्य वास्तुनिम्रो महागुरु सौ चारुशिला कांबळे आपले या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. या ठिकाणी आजचा हा एक आगळा वेगळा विषय घेऊन मी या ठिकाणी येत आहे. तो म्हणजे विश्व आकर्षण अर्थात लॉ ऑफ अट्रॅक्शन. विश्व आकर्षण, विश्वामध्ये जे जे काही आहे ते सर्व आकर्षून घेण्याची क्षमता ही प्रत्येक माणसामध्ये आहे आणि हे परमेश्वरानं तुम्हाला ती दिलेली आहे. अशा वेळेस ही क्षमता, या क्षमतेचा वापर तुम्ही कसा करायचा हे सांगण्यासाठी विश्व आकर्षण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. विश्व आकर्षण अर्थात लॉ ऑफ अट्रॅक्शन या पुस्तकाचे प्रकाशन 5 मे 2024 रोजी सासवड येथील आदिशक्ती गुरुकुलच्या अधिवेशनामध्ये याचे प्रकाशन झालेले आहे. अनेकांना हे पुस्तक खूप आवडले. पहिला लॉट पूर्णपणे संपलेला आहे. आता त्यातील पुढच्या लॉटसाठी मी आपणासमोर ही माहिती घेऊन येत आहे. काय आहे या पुस्तकात? बघा, अंकशास्त्र हे पुस्तक सुद्धा त्यावेळेस माझे प्रकाशित झाले. त्याचबरोबर विश्व आकर्षण लॉ ऑफ अट्रॅक्शन या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आकर्षणाच्या नियमाची वैज्ञानिक कारणं सुद्धा मी यामध्ये सांगितलेली आहे. विश्व आकर्षण हे पुस्तक 4 विभागामध्ये विभागलेलं आहे, कारण हे पुस्तक टप्प्याटप्प्यानं वाचणं आवश्यक आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणजे आकर्षणाच्या नियमाची वैज्ञानिक कारणं. ही काय आहेत कारणं? कशा पद्धतीनं आपण आकर्षण घेऊ शकतो आणि त्यामागे वैज्ञानिक कारणं काय? कारण आजकाल अनेक दिग्गज व्यक्ती आहेत, शिक्षित व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींचं भरपूर शिक्षण झालेलं आहे, त्यांना हा विषय नीटपणे समजला पाहिजे, म्हणूनच वैज्ञानिक कारणं सुद्धा मी यामध्ये सांगितलेली आहे. तर विश्व आकर्षण हे एक शाश्वत सत्य आहे. त्यामुळे सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, पैसा, यश, कीर्ती तुम्हाला हवं ते तुम्ही आकर्षून घेऊ शकता. परंतु हे कसं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पृथ्वीची चुंबकीय रचना माहीत झाली पाहिजे. सर्व ग्रहांना उत्तर दक्षिण चुंबकीय अक्ष आहे, त्याचप्रमाणे मानवाला सुद्धा आहे आणि म्हणून या चुंबकीय अक्षामुळे आपल्या जीवनावर, मानवावर, सर्व प्राणीमात्रांवर ग्रहांचे परिणाम कसे होतात हे यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मनुष्य ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीचे विचार ब्रह्मांडात पसरतात आणि म्हणून हे विचार ब्रह्मांडात कसे पसरतात, या विचारांपासूनच आपण आपलं प्रारब्ध कसं घडवतो, या प्रारब्धांमुळे आपल्याला जीवनात काय काय भोगावे लागते, आपल्या जीवनामधलं सुख आपण कसं भोगतो, आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख हे आपल्याला कसं मिळतं, हे सर्व काही वैज्ञानिक दृष्टिकोनातून या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे एक परमेश्वरानं माणसाला एक अत्यंत महत्त्वाचं असं एक ब्रह्मास्त्र दिलेलं आहे आणि त्या ब्रह्मास्त्राचं नाव म्हणजे मन हे आहे. हे मन म्हणजे या मनाचं व्यवस्थापन ज्यांना करायला जमेल त्या व्यक्ती निश्चित सुखी होतील आणि म्हणूनच मनाचे व्यवस्थापन म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये माइंड प्रोग्रामिंग असं म्हणतात. हे माइंड प्रोग्रामिंग कसं करायचं, मनाची विविध रूपे कोणती आहेत. मन खरं तर एक कल्पवृक्षच आहे. या कल्पवृक्षाच्या माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या घटना आपल्या जीवनात घडवता येतात. त्यामुळे मनाला काबूत ठेवण्यासाठी काही तंत्रांचा वापर करायचा असतो. हे तंत्र नेमकं कोणतं आहे
हे या पुस्तकामध्ये मी सांगितलेलं आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्याची काही सूत्र सुद्धा यामध्ये मी सांगितलेली आहे. अनेक वेळा माणूस अपयशी होतो. अपयशी होण्यासाठी फक्त आपली जन्मपत्रिकाच कारणीभूत नाही, तर आपण स्वतः आणि आपले विचार सुद्धा कारणीभूत आहेत. आणि म्हणून आपल्याला आपल्या जन्मपत्रिकेवर तुम्ही अवलंबून राहू शकता, पण त्याच वेळी मन या ब्रह्मास्त्राचा उपयोग करा, माइंड प्रोग्रामिंग करा आणि जीवनात यशस्वी व्हा, हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. यामधील विभाग 3 मध्ये यशस्वी आयुष्यासाठी खरं म्हणजे आपण ज्या पद्धतीचा विचार करतो त्या पद्धतीपेक्षा विचारांच्या पलीकडे जाऊन अजून वेगळ्या पद्धतीनं विचार करणं आवश्यक आहे. ते म्हणजे या प्रकरणाचं नावच वेगळं दिलेलं आहे, ते म्हणजे विचारांच्या पलीकडे. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. तुम्ही स्वतः एक आकर्षक चुंबक आहात, परंतु हा आकर्षक चुंबक अधिक चांगल्या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करा, स्वतःला आकर्षक चुंबक तयार करा, स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा आणि त्यातून स्वतःची स्वप्न पूर्ण करा. त्यासाठी मंत्रशास्त्र, स्वरशास्त्र, विचारांचे शास्त्र, ह्या सर्व शास्त्रांचा तिथे विचार केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण आपलं नशीब बदलू शकतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे विभाग 4 मध्ये अध्यात्म आणि विज्ञान ही एक विचारधारा आहे. यामध्ये लक्षात ठेवा की आज आपण विज्ञानाच्या मागे लागलेलो आहोत, परंतु ज्या काळामध्ये म्हणजे पुराण काळात, ज्या वेळेस सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, त्यावेळेस सुद्धा ही शास्त्र होती आणि त्यावेळेस सुद्धा आपले पूर्वज म्हणायचे की अरे शुभ बोल रे नाऱ्या, किंवा अनेक पूर्वज आपले सांगायचे वास्तू तथास्तू म्हणते. या सगळ्याचा अर्थ काय? आज जी गोष्ट आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत तीच गोष्ट आपण यापुढे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा शिकणार आहोत. आपल्या पूर्वजांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलेले आहे. ते कसे हे आपण यामध्ये शिकणार आहोत. या विभाग 4 मध्ये अनेक प्रकरणं खास त्यासाठी दिलेली आहेत की अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या दोन्ही बाजूंचा विचार या ठिकाणी केलेला आहे. बघा, थोडंसं आध्यात्मिक आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला हे विषय समजणं आवश्यक आहे. यामध्ये नामस्मरण का करावे आणि त्यामुळे जीवनात बदल घडतात का, जे आपल्याला पूर्वजांनी सांगितलेलं आहे. खरंच बदल घडतात, परंतु ते कसे घडतात हे सुद्धा या प्रकरणात सांगितलेले आहे. आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करतो. मग ह्या उपासना नेमक्या कशा करायच्या? आपण दररोज सुद्धा काही उपासना करत असतो. आरती करतो, स्तोत्र वाचतो, अष्टक वाचतो, महालक्ष्मी अष्टक वाचतो, श्रीसूक्त म्हणतो, कधी कधी पोथ्या वाचन करतो. परंतु हे करत असताना आपलं लक्ष कुठे असतं? उदाहरणार्थ साधी गोष्ट घेऊया की गणपतीची आरती आपण म्हणतोय, सुख करता दुःख करता. ही आरती म्हणत असताना आपल्या समोर कोणते विचार येतात? आपल्या मनामध्ये इतरच विचार चालू असतात. त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर गणपतीची मूर्ती आपण डोळ्यासमोर आणतो का? गणपती बाप्पा खरंच आपल्या जीवनातील दुःख दूर करतोय असं आपल्याला जाणवतं का? नाही जाणवत. आणि ते आवश्यक आहे. उपासना नेमकी कशी केली पाहिजे ती सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सांगण्याचा प्रयत्न या प्रकरणात मी केलेला आहे. अनेक वेळा आपण आपल्याच माणसांची निंदा करतो. मग ही निंदा का करू नये? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की निंदा करू नये. त्यांनी त्यासाठी एक वेगळं पुस्तक त्यामध्ये लिहिलेलं आहे निंदेवर. निंदा करणं अत्यंत वाईट आहे आणि काय त्यातून काय नेमकं घडतं काय याबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे.
परमेश्वराला जेव्हा आपण मनापासून शरण जातो, मनापासून अनन्य भावाने जेव्हा आपण शरण जातो, त्यावेळी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडायला सुरुवात होतात. परंतु आपण तशा पद्धतीनं अनन्य भावाने शरण जातच नाही. मग शरण जाणे म्हणजे नेमकं काय करायचे, आणि हे या प्रकरणात, पुढील प्रकरणात सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांचा माझ्या मनावर खूप पगडा आहे. त्याचप्रमाणे माझे आध्यात्मिक गुरु स्वामी समर्थ महाराज यांचाही खूप पगडा, त्यांच्या विचारांचा पगडा, त्यांच्या पोथ्यांचा, त्यांच्या गुरुचरित्राचा पगडा माझ्यावर आहे. आणि म्हणून मी हे सर्व काही लिहू शकले आहे. यामध्ये रामकर्ता म्हणजे काय हे गोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे. आणि हा राम करता, आपण जेव्हा स्वतःला करता म्हणतो तेव्हा काय घडतं, आणि राम करता म्हटल्यावर काय घडतं, याबद्दल डिटेल नॉलेज यामध्ये सांगितलेलं आहे. कित्येक वेळा आपल्याला अहंकार होतो, आणि त्या अहंकारामुळे आपल्याला खरंच आपलं जीवन त्रासदायक घडतं. अहंकार कधीच असू नये. का असू नये, याबद्दल अधिक माहिती यामध्ये आहे. खरं तर अनेक ठिकाणी आपण देवळात जात असतो. देवळामधील देव म्हणजे तेजपुंज आहेत हे आपल्याला माहिती आहे. परंतु तरीही शेवटी ते दगडच आहेत ना. मग या दगडाच्या देवामध्ये सुद्धा देवपण कसं आलं, कुठून आलं, आणि त्यामुळे आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतात हे यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या पूर्वासुरींनी आपल्याला सांगितलेल्या अनेक गोष्टी या ठिकाणी मी घेतल्या आहेत. की गंगेत स्नान केल्यामुळे पापे कशी नष्ट होतात, वास्तू तथास्तू म्हणते म्हणजे नेमकं काय, घरातील गृहलक्ष्मीला दुखावल्यामुळे काय होते, कित्येक गोष्टी मी यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला अनेक चांगल्या घटना घडणार आहेत. त्याचप्रमाणे अगदी गर्भसंस्कारांपासून यामध्ये सुरुवात केलेली आहे. की जेव्हा आपण गर्भसंस्कार, जर का आपल्या गर्भाला आईनं आणि वडिलांनी सुद्धा चांगले संस्कार दिले तर, गर्भ राहण्याच्या आधीपासूनच आई वडिलांवर चांगले संस्कार असले तर, त्यामुळे ज्या आपण आपल्या मुलांना चांगलं नशीब देऊ शकतो. आणि आपण मुलांचा जन्म झाल्यानंतर आपण त्यांना चांगलं नशीब देण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते तर तुम्ही कराच, पण त्याआधी मूल जन्माला राहण्याच्या अगोदर आणि मूल गर्भामध्ये असेल त्यावेळी चांगले गर्भसंस्कार मुलांवर का करायचे, कसे करायचे, आणि त्यामुळे तुमच्या मुलाचं नशीब कसं चांगलं घडेल हे या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष श्री कृष्णानं सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. याचा अर्थ काय, कर्माचे फळ भोगावे लागते म्हणजे काय, आणि विज्ञानाकडून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून विज्ञानाकडे आपल्याला जायचं आहे, याचा अर्थ काय. अशा पद्धतीनं हे पुस्तक मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. जर आपल्याला हे पुस्तक आवडलं तर सर्वांनी माझ्या पत्त्यावर, माझ्या मोबाईल नंबरवर मला कॉल करावा. माझा पत्ता आणि माझा मोबाईल नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकाची संपूर्ण अनुक्रमणिका सुद्धा मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. आपल्याला हे पुस्तक नक्कीच आवडेल. ह्या पुस्तकामध्ये सुद्धा मी डिस्काउंट दिलेला आहे. 275 रुपयाचं पुस्तक मी फक्त 200 रुपयाला आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. चला, डिस्काउंट आहे अजून. सर्वांनी आत्ताच नाव नोंदणी करा. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना या पुस्तकाची माहिती टाका. त्यांनाही नवीन माहिती यातून मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद.